Hello guys, good morning. Welcome to my new vlog. तरी मी जात आहे तंड्याला, थोडंसं काम आहे, त्या कामामुळे जातोय. बघू पुढचं व्ह्यू कसा आहे का नाही. तुम्हाला मी आमच्या गावाचं तळ्याचं दृश्य कसं आहे दाखवतो, पाणी कसं आहे तळ्याचं दाखवतो. हे आहे तळं आणि तळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण जरा बऱ्याचशा लेवलमध्ये आहे. कसलं दृश्य आहे, किती छान पद्धतीचं आहे, ते भारी दिसतंय दृश्य. वाव, एकदम गोव्यामध्ये दृश्य दिसल्यासारखं दिसू लागलाय. एका बीचवरचं जसं दृश्य राहत आहे तसे त्या प्रकारे हा दृश्य दिसू लागलाय. चला पुढचं दृश्य बघू. तंडा कसा राहतोय, तंड्यामध्ये लोक कसं निवास करतात आणि किती छान पद्धतीने निर्मळ मनाने राहतात. तिथं काही असं गाव असल्यासारखं राहत नाही. फक्त एक 20-25 घरं राहतात. त्या 20-25 घरामध्ये जनावरं राहतात, गाई राहतात, म्हशी राहतात, वासरं राहतात आणि छोटे छोटे लेकरं पण राहतात माणसाचे. किती एकदम कसं वाटतंय माहिती आहे का, निवांत वाटतंय तिथं काही असं गावानी गलगलाट राहणार आणि मस्त एकदम निवांत राहतंय तिथं. ते तुम्हाला दाखवतो कसं राहते, कसं राहतात लोक. Your body, it's so real. Vuélvete loco, don't stop now. Sigue el ritmo, I'll show you how. Fuego en el aire, burning high, feel the heat bajo el sky. Baila, baila, sin parar. Shake your body, shine like stars. Baila, baila. काही चाल रो बेटा, काही चाल रो काही ना. तार नाम काहींचं आ काहींचं नाम चिन्ना. तार नाम काहींचं तार नाम चिन्नाचं. येर नाम काहींचं अर्जुनचं. हा मुर्गी कतराचं तुम्हार कन मुर्गी 300 काही घणो भारीच रे. तिथे शेळी कितराचं हा एकच. वाघर हा काय हा दिवागर. तू काही बोललो बावडी हेट. हा बावडीचं काही ही काहींचं ही काहींचं ही यार नाम काहींचं कुकडीचं काहींचं कुकडीचं काही. तू का काय खेळोच आ
कुकडी आत्रा घनोच काही अद्दे रे कतरा कुकडीच रे बरा फुटू का फुटू काढ नको बरा घणो भारीच रे तो हा हा ती कुकडीच काही आत्रा एक आ हा कुकडी याडी किती राहत आता शाळेत जायचं काही सुट्टीच काहीच आज एग्जाम हाँ कौन से स्कूल में से तू आर के टोटल नाम का स्कूल टोटल नाम का आ हनो भारी नाम लिख रहा तू तो हाँ हनु एक बार ले हाँ नाम लिखा स्कूलर नाम हाँ ले अर्जुन मुदाळे मग हाँ हो माय गुडघे दुखले का डॉक्टर हा येते का म्हणून गुडघे दुखलं तर सरकारी दवाखान्याला जावा सरकारी दवाखान्यात जाऊन सांगा सर लई दुखल्या तर का करायचं इलाज तुम्ही एकटे जा चांगलं वाटतंय तंड्यामध्ये राहणार का गावात राहणं चांगलं वाटतंय तोंड्यातच चांगलं वाटतंय मला तुम्हाला गावात चांगलं वाटतंय चलत राहते माय आई मला 70 साल 70 वर्षाची आहो का केलं काम केलं बेटा फॅक्टरीला किती वर्ष गेला आम्ही गेले फॅक्टरी कसलं आहे की मला माहिती इथं शेतातच काम केलं शेताचं 10 टक्कर जमीन घेतला हातावर का काम केलं ते तळावणी काढा तर हे तळ तुम्हीच काढला हो ते तळ ही माय तिथं तळ्यावर काम करू लागले माहिती इसवी सन किती वर्षामध्ये कोण्या वर्षी ते तळ काढलं किती वर्ष कोण्या वर्षी काढलं झाले बेटा ते ना काय तर 50 वर्ष झाले 50-60 वर्ष झाले जेव्हा लग्न झालं तुमचं हा लग्न झालं कमाई केला काम करून 8 एकर जमीन घेतला लहाय घेतो का म्हण माय लहाय घेतो का म्हण हा चालेल तो गाईच तंड्यामध्ये आलो होतो तंड्यामध्ये अरे काही रे ही काढ नाही ही काढ तंड्यामध्ये खूप वातावरण भारी राहते असं वाटतं की जसं इथं शांत पद्धतीने एक निवासी स्थळावर एक जसं की हायफाय लोक आता ज्याची परिस्थिती चांगली आहे त्या माणसाला कसं वाटतं एक रिसॉर्टमध्ये जाऊन बसलं की जसं चांगलं वाटतंय नाही ग बसनी रे नाटक रो त्याच पद्धतीनं तंड्यामध्ये लोकांना चांगलं वाटतंय एकदम निवांत राहायला आणि निवांत वातावरण शुद्ध पद्धतीचं वातावरण किती छान पद्धतीचं अजून थोडं तुम्हाला मी दृश्य दाखवतो पुढे दृश्य दाखवतो थांबा हे आहे मंदिर बांधकाम चालू आहे आणि इथं ओल्ड पहिलेचं मंदिर आहे या ठिकाणी मारुतीचं मंदिर आहे जाऊ काही का जाऊ हनो करो नाटक करो हा आईची काही मार सोबत हनो करो कर हा
हाँ हाँ राइट। अरे दान दे रे, काही नाटक करो, काही चल रही छोरी। राम राम, का चले उगाल तो काम होता मग आराम की का चालले पाहिजे मला या घेऊन येतो या घेऊन देतो या घेऊन या देतो या किती भारी आहे वातावरण इथं चांगलं आहे हा राहायला कसं वाटतंय चांगलं वाटतं एकदम फ्रेश वारं येते भारी वाटतंय या घेऊन या मी हो काय काय ते जरा काम होतं तिथं त्यांचं त्या गोपी मामाचं त्यांच्यासाठी आलतो का चाललंय मामा कावर काम कर हाय की हे का खोला औषध का बर हा थंडीमध्ये सगळ्याला आले बिमारी सांगा काय काम टाकी आहे पासबुक आहे माझ्यापाशी हा ते माझा फोन उचलून घेऊन गेले की मला पासबुक दिल्यात हा पहिले भरल तो उचलून घेऊन गेल्यात एजंट कोणतरी इथून घेतल्यात हा मला टाकी मिळाली नाही हा तुला घेतला खरेदी हा मला टाकी पाहिजे कितक्याला देता भरलेली टाकी हाय मग त्याच्या भरलेली टाकी एजन्सीला जे रेट आहे तेच देतो मी तसं काय नाही बिलकुल तेच रेट देतो आणि ते पासबुक आहे की माझ्या ह्याच्यावर हा हा अकाउंट मध्ये पैसे जातात हा बिलकुल करून देता हा बिलकुल करून पासबुक करून दिल्यात आवरातला हा पैसे आणले पैसे मी बुकिंग केल्यावरच येतात पैसे पैसे बुकिंग करू एक बार तुम्ही या बुकिंग करून देतो टाकी देतो या शाळा अशा प्रकारची शाळा आमच्या तांड्यामध्ये अशा प्रकारची शाळा राहते मला वाटतं आज सुट्टी आहे फोर्थ सॅटर्डे आहे त्याच्यामुळे सुट्टी आहे अशा प्रकारे शाळा आहे तर हापसा आहे ಸರ್ ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ನಾವು ಸುಮ್ ಬ್ಲಾಗಿಂಗ್ ಮಾಡ್ಕೋತ ಬಂದಿದ್ದ ಹೆಂಗಿರ್ತು ಶಾಳಿ ತಂಡದಾಗಿಂದ अशा प्रकारची शाळा आहे आणि मस्त प्रकारे खूप छान वाटतंय असं बसून शांत शिकायला अभ्यास करायला सर लेकरं किती आहेत लेकरं किती आहेत 18 आहेत म्हणजे कंटिन्यू होईल ना कंटिन्यू येतात लेकरं हां हां तुझं नाव काय बाई रोहन पप्पाचं नाव किती वेळा आहेस याड नाही तुझं नाव गोविंद किती वेळा आहेस ಎರಡ್ नहीं दी हाँ मस्त कलिस्तार शाळेगा हाँ ಊಟ ಬಿಸಿ ಊಟ ಚಲೋ ಮಾಡ್ತಾರ हाँ ಹೋಗ್ತೀನಿ ಸರ್ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ನಾನು ಊರು ಕೊರೆಕಲ್ಲದ ಸರ್ ಇಲ್ಲಿ ಹಾಂ ಸುಮ್ಮನೆ ಬ್ಲಾಗಿಂಗ್ ವಿಡಿಯೋಸ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಹಾಂ 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 हॅलो राम राम का चालय हा चला जाऊ आता गावाकड चलो बाय कर बाय कर बाय काय चाल रो हो याडी काय चाल रो वाते करे नाही काय नाही कोणाचा मुलगा हे पुरी आहे रवीची बरं 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 आराम की मग का चाललंय काम शेतामध्ये काही बी नाही ते शेताकडे जावं गवत कापावं हा काय आहे तर शेतामध्ये तूर आहे ते बघ हा तूर आहे हेच शेत आहे बघ हा हा इथंच आवडतं शेत हा
बा तंड्यामध्ये राहायला भारी वाटते की गावामध्ये? गावामध्ये राहावं वाटतं आम्हाला, हा इंडियामध्ये भारी वाटते. तंड्यामध्ये चांगलं वाटते नाही? कसं निर्मळ वातावरण, चांगलं एक निसर्गामध्ये निसर्गाची सुंदरता घेत मजा आनंद घेत राहिल्याने वाटतंय. हा बाय कर, बाय कर करणी, बाय कर लाजरी. शाळा शिकला येईन करणार. हा जातो माय. हा जेवण करा मग. आई जेवण करणार माय, आता जेवण करून आलो मी, करूनच आलो. कसं काय आलतो की जरा ते गोपी मामाकडे आलतो, काम होतं. जाऊ. आहे गवणगाव तांडा, कोरेकल तांड्याच्या पुढे. या तांड्यामध्ये शाळा, हे बी शाळा अशाच प्रकारची आहे. भारी आहे दृश्य इथं, चांगलं. पुढे खेळायला गार्डन आहे, बसायला खुर्च्या आहेत, चांगला इथं शौचालय आहे, चांगली व्यवस्था आहे, खूप छान पद्धतीची आहे. चलू चला काय झाले अजून? काय बरोबर चलतो मग. चला. कसं वाटतंय दृश्य? पहिले हे जे रोड होती, हे एक 15 ते 20 वर्षाच्या काळाच्या पहिले रोड नव्हती या तांड्यावाला. आणि हे बंजारा समाज बाप इतकं कष्ट भोगलाय की लय एक हार्डवर्किंग लाईफ जगल्याचे लोक. हे सगळे हे रोड नव्हते, त्यांना जरी आजारी पडले, रात्रीच्या काळी काही साप चावलं, हिंदू चावलं, असं काही दवाखान्याला जायचं असलं, कुठं जायचं असलं तर हे जे रोडाच नव्हते, हे लोक इतके कष्ट करायचे की ह्यांनी चलत असे खड्डे, हे गिट्टी राहायची, 3 कोणी गिट्टी, गिट्टीतून 3 कोणी गिट्टी चलत जायचे. एक 5-5, 6-7 किलोमीटर दवाखान्याला चलत जायचे. 2 मीटर हॉस्पिटलला जायला, त्याच्यानंतर कुठं तालुक्याला जायला, काही कामामुळे जायला चलत जायचे लोक. इथे वाहनं नव्हती. खूप संकटामध्ये लोक जगल्या. जिंदगी तशी नाही आता आपल्याला, आपली तर तशी नाही जिंदगी, पण मी थोडंफार बघितला नंतर त्रास, आणि मला थोडंफार यांची जाणीव असल्यामुळे 4 गोष्टी तुला सांगावं सांगितलं. या लोकांचा तर त्रास आता आपल्याला यांच्यावर त्रास तर नाही, पण आपल्याला किती समृद्धी जीवन आहे तरी ह्यांच्यापेक्षा चांगलं काम करायचं. हे लोक त्या काळामधून कष्ट करून सुद्धा ती याडी आता म्हटली आपल्याला, मी 8 एकर शेत घेतला म्हटली. तर तसं आपल्याला हार्डवर्क करायचं आहे आणि आपल्या जीवनामध्ये काहीतरी गोल अचीव करायचा आहे आणि चांगल्या पद्धतीनं राहायचं आहे. मित्रांनो, तरी चांगलं एक मोटिवेशन घ्या आणि चांगलं यांचे एक उदाहरण आहे. हे लोक लई त्रास घेऊन, लई हार्डवर्क करून, शहरामध्ये राहून, शेतामध्ये मेहनत करून, जास्ती पद्धतीची हार्डवर्क करून हे कमाई केल्यात. किती झाल्यात आता थोडंफार चांगलं वाटलेलं त्यांना लाईफ जगायला. त्याच्यावर तर त्रास आम्हाला नाही, तरी पण आता आम्ही चांगला आहोत, तरी पण ह्या चांगल्या पद्धतीनं राहून पण आम्ही ह्याच्यापेक्षा जास्त कमाई करू शकतो. ह्या गोष्टीची आम्हाला जाणीव आहे. पण चांगलं राहू, त्याच्यापेक्षा चांगलं हार्डवर्क करून, मेहनत करून, सतत मेहनत करून जिंदगीमध्ये अशी मेहनत करायचं की पूर्ण ऊर्जेचे साथ काम करायचं, पूर्ण ऊर्जेचे साथ. असं डिमोटिवेट व्हायचं नाही आपल्याला. कोणी कितीही जर डिमोटिवेट केला तर त्याचं ऐकायचं नाही. आपण आपले एम, आपलं गोल आणि आपलं जे मंजिल आहे त्या मंजिलपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे. जरी कोणी किती जर अडवलं तर त्याच्या छातीवर पाऊल ठेवून पुढे जायचं आहे. मित्रांनो, तर घाबरायचं नाही. या जिंदगीमध्ये हार्डवर्क करा आणि रोज सतत कष्ट करा. आज काय होईल, आता काय माझं झालं, असं विचार करायचं नाही. अजूनही जगायचं आहे. या अशा उद्देशाने आपण जगायचं. तरी चला पुढे अजून एका गावाला जात आहे मी, तिथे दाखवतो तुम्हाला कसं आहे का नाही.
इथे झेरॉक्सची मशीन खराब झालेली आहे, ते झेरॉक्सची मशीन चालू आहे. आजचा ब्लॉग इथं खतम होत आहे आणि मला अपेक्षा आहे की तुम्हाला हे आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि मी असंच तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन येतो. धन्यवाद.